नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिल्या धड्याचा सेकंड लेक्चर घेणार आहोत. म्हणजे पहिला धडा जो आहे तो आपण जवळजवळ ॲनिमल ॲडॅप्टेशन इन ॲनिमल पाठीमागच्या पहिल्या लेक्चरला संपवलेला आहे. आता आपल्याला ॲडॅप्टेशन इन प्लांट संपलेला आहे. आज आपल्याला ॲडॅप्टेशन इन ॲनिमल म्हणजे हे जे अनुकूलन आहे, अनुकूलन समजतं आहे सर्वांना. हे जे अनुकूलन आहे ते प्राण्यामधलं अनुकूलन कशा पद्धतीनं होतं. वनस्पतीमधलं आपलं पाहून झालेलं आहे. आता आपल्याला प्राण्यामधलं अनुकूलन कसं होतं ते पाहायचं आहे. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स असं म्हणतात त्याला. म्हणजे प्राण्यामधील अनुकूलन म्हणजे ज्या वातावरणात आणि ज्या प्रदेशात एखादा सजीव राहतो त्या प्रदेशाला अनुसरून आणि त्या वातावरणाला अनुसरून तो आपल्या अवयवामध्ये आणि स्वभावामध्ये, वर्तणुकीमध्ये, राहणीमानामध्ये तो काय करत असतो माहिती आहे. लाईफस्टाईलमध्ये ग्रॅज्युअल चेंज करत असतो. म्हणजे हळूहळू बदल घडवून येतो. त्याला म्हणतात ॲडॅप्टेशन किंवा अनुकूलन. आज आपल्याला प्राण्यामधलं अनुकूलन असं पाहायचं आहे. मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल इन युअर सराउंडिंग जसं म्हटलेलं आहे. बघा पेज नंबर 4वरती तुम्ही आला तर तुम्हाला मध्येच बघा प्राण्यामधील अनुकूलन असं दिसतंय. ॲनिमल्स ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स असं दिसतंय ना. मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल इन युअर सराउंडिंग्स. तुमच्या अवतीभोवती असणारे जे आजूबाजूला असणारे जे प्राणी आहेत तुम्ही जे पाहिलेले आहेत त्या सर्वांची लिस्ट बनवायचं सांगितलेलं आहे. कम्पेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल लिस्टेड बाय युअर फ्रेंड्स. मग तुमच्या मित्रांनी बनवलेली जी लिस्ट आहे तीही पहा. तुमची दोघांच्या लिस्टची तुलना करून पहा. आणि डायव्हर्सिटी म्हणजे काय माहीत आहे. आता समूहामध्ये केलेल्या ज्या याद्या आहेत प्रत्येकाच्या त्यामध्ये विविधता जी आहे म्हणजे ती विविधता तुम्हाला एकमेकाची तुलना करून पाहायची आहे. कंपेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल लिस्टेड बाय युअर फ्रेंड्स अँड यू विथ युअर लिस्ट. म्हणजे तुमच्या लिस्टला त्याची लिस्ट कंपेअर करून पहा. डिस्कस द हॅबिटॅट, फूड हॅबिट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर लाईक वर्टेब्रल कॉलम, विंग्स, गिल्स, टेल्स etc अँड प्रिपेअर अ चार्ट. म्हणजे तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या प्राण्यांची जेव्हा तुम्ही लिस्ट कराल ना तेव्हा त्या प्राण्याची यादी बनल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्राची बाजूला यादी बनवलेली आहे त्याच्याशी त्याची तुलना करून घ्या. त्यामध्ये काय विविधता आहे, त्यानं कोणते प्राणी लिहिलेले आहेत, तुम्ही कोणते लिहिलेले आहेत, कोण कुठे राहतो, काय खातो, पाठीचा कणा आहे किंवा नाही, त्यांचे पंख आहेत किंवा नाही, कल्ले आहेत किंवा नाही, शेपूट आहे किंवा नाही, अशा विविध मुद्द्यांच्या आधारे वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही चर्चा करा. म्हणजे मित्रांमध्ये किंवा बेंचवरती असं तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला आहे. बघा व्हॉट डिफरन्स डू यू सी बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल. तुम्हाला जे सारे प्राणी दिलेले आहेत ना त्यांचं पंख आहेत का बघा, शेपूट आहे का बघा, कल्ले आहेत का बघा. आणि जमिनीवर आणि पाण्यात राहणारे जे प्राणी असतील त्यामध्ये त्यांच्या शरीरात तुम्हाला कोणकोणतं वेगळेपण दिसतं. म्हणजे जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यापेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची शरीर रचना जी असेल ती वेगळी असेल ती तुम्हाला पाहायला सांगितलेली आहे. ॲज compared to terrestrial animal, the skin and body shape of aquatic animal appears to have undergone changes. Fishes have scales on their skin and fins on the body. कळतंय तुम्हाला. बघा यामध्ये तुम्हाला आता पाहायला मिळेल कोण कुठे राहतो, काय खातो, पाठीचा कणा आहे नाही याच्या आधारे तुम्ही तुलना करा. आणि जमिनीवर राहणाऱ्या आणि पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा पहा ती वेगवेगळी असेल. शरीराचा आकार पाहतो वेगवेगळा असेल. त्यामध्ये बदल झालेले आहेत का हे तुम्ही पडताळून पहा. माशाच्या त्वचेवर काय असतात रे, स्केल्स म्हणजे काय रे, खवले. काय म्हणायचं, स्किन अँड फाईन्स. बघा स्केल्स ऑन स्किन म्हणजे त्यांच्या माशाच्या स्किनवरती खवले असतात. अँड फाईन्स अजून काय असतं रे, खवले. तसेच शरीरावर फाईन्स म्हणजे पर म्हणायचं त्याला. पर म्हणजे पंख नसतात पण छोटे छोटे पर असतात. बघा शरीराचा आकार दोन्ही टोकांना निमुळता असतो. माहीत आहे तुम्हाला. मासा पाहिला आहे का तुम्ही, तर मासा पाहिल्यानंतर फिशेस हॅव स्केल्स ऑन द स्किन अँड फाईन्स ऑन द बॉडी. देअर बॉडी टॅपर्स टुवर्ड्स बोथ एंड. टॅपर्स म्हणजे निमुळती होत गेलेली आपल्याला दोन्ही टोकाकडे दिसते. लाईक अ स्पाइंडल फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ नोज. आणि मासा पाण्यात राहत असल्यामुळे पाण्यात विरघळलेला जो ऑक्सिजन आहे ना तो ऑक्सिजन तो गिलच्या साह्यानं म्हणजे त्याला मराठीत कल्ले असं म्हणतात त्या कल्ल्याच्या साह्यानं तो शोषून घेत असतो. आणि नॉस्ट्रिल त्याचं जे आहे ते पाण्यात असताना त्याला काही उपयोग होत नाही. नोजचा काही उपयोग होत नाही त्याला नाकाचा पाण्यामध्ये असताना. जेव्हा तो
आपलं पाण्यामध्ये ऑक्सिजन कमी पडतो तेव्हा पाण्यातून ते वर तोंड काढतात मासे, तुम्ही पाहिलं असेल, तेव्हा नाकाच्या साह्यानं हवेतील ऑक्सिजन शोषून घेतो. देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. आता यांचे जे हे असतात, दोन्ही टोकानं निमुळते असणारं शरीर, श्वसनासाठी नाकाऐवजी कल्ले, आणि पापण्या जे असतात ना त्या ट्रान्सपरंट असतात. ट्रान्सपरंट म्हणजे काय रे, पारदर्शक असतात. दे हॅव एअर बबल्स विदिन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. आणि त्या प्राण्यांच्या शरीरात म्हणजे हे असतात, बलून्स टाईप बॉडी असतात. दे हॅव द बबल्स, ब्लॅडर्स. म्हणजे त्या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या काय असतात रे, पिशव्या, हवेच्या पिशव्या असतात. त्यामुळे ते पाण्यावरती जास्त काळ राहू शकतात. पुढे काय म्हटलंय बघा, ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग. म्हणजे अजून काय आहे, डक अँड टॉर्टॉइस. म्हणजे बेडूक, बदक, कासव, हे जे प्राणी आहेत वेगवेगळे, त्यांच्या शरीराचं निरीक्षण करा. काय दिसेल, एक बघा, ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल्स. म्हणजे पायांचा त्यांचा कशासाठी उपयोग होतो रे. हे बेडूक असतं, कासव असतं आणि डक असतो. कशासाठी उपयोग होतो पायाचा, चालण्यासाठी नाही, पोहण्यासाठी होतो. चालतातही पण कमी चालतात, पोहण्यासाठी जास्त असतात. हे डक, फ्रॉग्स आणि टॉर्टॉइस हे पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्यांच्या आणि चालण्यासाठी सुद्धा जमिनीवरती ॲक्वॅटिक आहेत, म्हणजे जलीय आहेत आणि भूचरीय आहेत. पुढे दुसरा प्रश्न बघा, व्हॉट हेल्प्स फ्रॉग टू ब्रीथ अंडर वॉटर. जेव्हा पाण्यामध्ये मासा असतो ना, बेडूक, फ्रॉग म्हणजे बेडूक जेव्हा पाण्यात असतो ना, तो कशाद्वारे श्वसन करतो रे, कशाद्वारे करतो, तो त्वचेद्वारे करतो. त्याला कल्ले असतात, म्हणजे त्याचे नॉस्ट्रिल्स असतात, त्याच्याद्वारे करतो. पुढे तिसरा बघा, व्हॉट यूज आर द लॉंग हाइंड लेग्स ऑफ द फ्रॉग. म्हणजे बेडकाच्या मागचा पाय जो असतो ना, हाइंड लेग म्हणजे मागचा पाय जो आहे तो लांब पाय असण्याचं काय कारण असेल, कशासाठी त्याचा उपयोग होतो. एक तर उडी मारण्यासाठी होतो, आणि दुसरी गोष्ट पाण्यामध्ये स्ट्रोक घेण्यासाठी म्हणजे पोहण्यासाठी. आणि चौथा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, काय रे, वाय डझंट डक म्हणजे बदक गेट वेट इन वॉटर. पाण्यामध्ये पोहून आलेला बदक तुम्ही पाहिला नसेल. तुम्ही पाण्यामधून वरती निघालेला, अगदी म्हणजे निघाल्या जर बदकाला पाहिलं ना, तर तो बदक तुम्हाला पाण्यामध्ये वर आल्यानंतर सुद्धा त्यांचं पंख जे आहे ते पंख तुम्हाला भिजलेलं पाहायला मिळणार नाही. कारण ते काय असतं रे, त्या बदकाच्या पायाच्या बोटामध्ये पडदे असतात आणि त्याच्या पंखावरती असं चमकदार असं कोटिंग असतं, समजलं. ॲज द फ्रॉग अँड डक हॅव वेब्ड टोज. म्हणजे बेडूक आणि बदक आहे ना, त्यांच्या पायाची बोटं जी असतात त्या बोटामध्ये पडदे असतात, आणि त्या पायांचे पडदे जे आहेत ना, ते पडदे पाण्यात पोहताना वल्ल्यासारखे उपयोगी आणतात. दे कॅन यूज देअर लेग्स लाईक हॉर्स. हॉर्स म्हणजे काय रे, हॉर्स म्हणजे त्यांचे पाय आहे, त्या पायाच्या बोटामध्ये पडदे आहेत, ते वल्ल्याप्रमाणे. हॉर्स म्हणजे वल्ले. वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फीदर्स ऑफ बर्ड्स. बघा त्यांचे जे पंख असतात ना, त्या पंखावरती पाणी थांबत नाही, कारण ते वॅक्सी असतं. मेनाचं असतं, मेनाचा पातळ थर जसा असतो तसं असतं. ऑफ बर्ड्स लाईक डक अँड वॉटर हेन. म्हणजे वॉटर हेन म्हणजे काय रे, पाणकोंबडी तुम्ही बघितलं, बदकासारखीच असते पण पांढरी नसते, ती काळी असते. वॉटर हेन जे आहे, पाणकोंबडी म्हणायचं. बदक आणि पाणकोंबडी पाण्यात राहतात. जसं पाण्यात राहणाऱ्या वनस्पती आहेत ना, त्यांच्यामध्ये कसा बदल झाला आहे, पाण्यावरती वॅक्सी कोटिंग आहे, अगदी तसंच बदक आणि पाणकोंबडी यांच्या पंखावर सुद्धा वॅक्सी कोटिंग आहे. दे कॅन लिव्ह on land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and use the nose and lungs of land. म्हणजे काय माहिती आहे, म्हणजे हे जे पाणकोंबडी आणि बेडूक जो असतो ना, ते त्यांच्या पायातील बोटाच्या पडद्यामुळं, बुळबुळी तशी त्वचा असते, पायातल्या पडद्यामुळं ते पोहू शकतात. त्रिकोणी डोकं असतं आणि तो पाण्यात सहज पोहतो. पाण्यात तसंच जमिनीखाली असताना तो कशाद्वारे श्वसन करतो माहिती आहे, त्वचेद्वारे श्वसन करतो. आणि जमिनीवर असताना तो नाकाद्वारे आणि फुफ्फुसाद्वारे. लंग्स म्हणजे फुफ्फुस, लंग्स आणि नॉस्ट्रिल्स म्हणजे नोज म्हटलेला आहे. फुफ्फुस आणि नाकाद्वारे तो जमिनीवर काय करतात, श्वसन करतात. आता पुढे बघा काय म्हटलं आहे, दे कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर ड्यू टू देअर ॲबिलिटी. त्यांची पात्रता आहे टू ब्रीथ म्हणजे श्वसनाची पात्रता आहे. कुठे, थ्रू द स्किन इन वॉटर, वॉटरमध्ये स्किनच्या साह्यानं. अँड युझिंग द नोज अँड लंग्स ऑन लँड, जमिनीवर असताना लंग्स अँड नोजचा वापर होतो. द टिपिकल कलर्स ऑफ द फ्रॉग्स बॅक हेल्प इट टू हाईड अमंग ग्रासेस.
म्हणजे काय, बेडकाची जी एक वैशिष्ट्यपूर्ण अशी वरचा पृष्ठभाग असतो, म्हणजे त्याला पाठ असं म्हणतात. बॅक म्हणजे पाठ. बेडकाची पाठ जी असते ना ती वैशिष्ट्यपूर्ण अशी असते आणि ती द टिपिकल कलर्स ऑफ द फ्रॉग्स बॅक, म्हणजे त्याच्या पाठीवरती वैशिष्ट्यपूर्ण असा कलर असतो आणि तोच कलर त्याला गवतात लपण्यासाठी मदत करत असतो. गवतासारखाच कलर दिसतो. मेक अ लिस्ट ऑफ नेम्स ऑफ सम अदर ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन म्हणजे काय रे, तुम्हाला माहीत असणाऱ्या काही. ॲम्फिबियन म्हणजे उभयचर. उभयचर प्राण्याची नावे सांगा असं म्हटलेलं आहे. त्याच्यामधील अनुकूलता अभ्यासा अँड नो द स्टडी देअर ॲडॅप्टेशन, आणि त्यामध्ये असणारी त्यांच्या ॲडॅप्टेशन म्हणजे अनुकूलता अभ्यासा. आता आपण वनस्पतीच्या जशा ॲडॅप्टेशन्स पाहिली एक एक. ॲक्वॅटिक पाहिलं, नंतर ग्रासलँडमधलं पाहिलं, स्नोई रिजनमधलं पाहिलं, फॉरेस्ट रिजनमधलं पाहिलं, अनेक पाहिली. 5-6 होती. आता आपल्याला प्राण्यामधले ॲडॅप्टेशन पाहिजे. पहिल्यांदा आपण पाहिलं ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, जंगल आणि गवताळ प्रदेश. जंगल आणि गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यामधील अनुकूलन आपल्याला पाहायचं आहे. त्याला म्हणतात ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड. कार्निवोरस ॲनिमल्स लाईक द वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लायन हॅव स्ट्रॉंग लेग्स to run fast and capture their prey. They have claws and their canines teeth are sharp and pointed. What is the function of such teeth? बघा, जंगलामध्ये तुम्हाला माहिती आहे जंगली कुत्री असतात. बघितलेत तुम्ही कधी? नॅशनल जिओग्राफी किंवा अजून कोणता काय म्हणतात त्याला, जिओग्राफी चॅनेल आहे आणि अजून एक चॅनेल आहे बा, आता मला आठवत नाही. त्यामध्ये ते दाखवलेलं असतं बघा. त्यामध्ये ती जंगली कुत्री, कोला, वाघ, सिंह यासारखे मांसाहारी जे प्राणी आहेत ना, त्या मांसाहारी प्राण्याचे लेग्स म्हणजे पाय, टू रन फास्ट पळण्यासाठी मजबूत असतात. त्यांचे पाय खूप मजबूत असतात आणि त्या पायांना नख्या असतात. माहीत आहे, त्या प्राण्यांना अंकुचदार असे सुळे असतात. कनाईन म्हणजे सुळे. कनाईन टीथ्स आर शार्प म्हणजे अंकुचदार. त्यांना कशासाठी उपयोग होतो माहिती आहे तुम्हाला? शार्प असतात. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ? तुम्हाला माहिती आहे कशासाठी वापर होतो? सांगाल कुणी? बघा, आठवतंय का? हां, तर मांस फाडून खाण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. टायगर्स हॅव पॅडेड पॉज, म्हणजे वाघ जे असतात ना, त्या वाघाचे तळवे जे असतात ना, त्याला पॅडेड म्हणजे गादीचे पॉज असतात. गादीसारखा भाग असतो. दिस इनेबल्स देम टू सायलंटली स्टॉक देअर प्रे. म्हणजे काय माहिती आहे, त्यामुळं त्याची चाहूल भक्ष्याला लागत नाही. त्याचं जे भक्ष्य असतं ना, ते भक्ष्य मिळवण्यासाठी त्याची चाहूल लागत नाही, म्हणजे पावलांचा आवाज येत नाही. त्यामुळे तो सहजतेनं की नाही, अँड कॅप्चर इट इझिली, तो सहजतेनं ते भक्ष्य पकडतो. द आईज ऑफ द प्रिडेटरी कार्निवोरस आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. म्हणजे काय माहिती आहे, मांसाहारी प्राणी जे असतात ना, त्या मांसाहारी प्राण्याच्या डोळ्याचं जे स्थान असतंय ते डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असतं. एकदम समोर असं डोळ्याचं स्थान असतं. त्यामुळे माहिती आहे तुम्हाला काय होतं? त्यामुळे काय होते बघा, पुढे म्हटलेलं आहे तसं, द आईज ऑफ प्रेडेटरी कार्निवोरस, म्हणजे हे जे मांसभक्षक प्राणी जे आहेत, आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड, त्याच्या डोळ्याच्या समोर असतात. आणि त्यामुळे काय होतं बघा, कुठे गेलं, हां, हेड. इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. लांबवरून त्यांना त्यांच्या त्या डोळ्याच्या ॲडॅप्टेशनमुळं, ते अनुकूल असे डोळे त्यांना असल्यामुळं, त्या खोबणीत नसता, साईडला नसता, त्याच्या समोर, डोक्याच्या समोर ते असले लोकेट झाल्यामुळं, तुम्ही जर सिंह पाहिला 1.12 या कृतीमध्ये, तर त्या डोळ्याचं तुम्हाला लोकेशन दिसेल आणि त्यामुळं लांब पल्ल्याचं भक्ष्य जे आहे ते त्यांच्या नजरेस पडायला त्याची मदत होते. बघा, शाकाहारी प्राणी त्यामध्ये तुम्हाला काळवीट माहीत आहेत. त्याला ब्लॅक डिअर असं म्हणतात. काय म्हणायचं? ब्लॅक बक किंवा ब्लॅक डिअर. आता बघा, द आईज ऑफ द हार्बिव्होरस. हार्बिव्होरस हा शब्द लक्षात ठेवा. कार्निव्होरसला विरुद्धार्थी शब्द येतो. हार्बिव्होरस म्हणजे शाकाहारी प्राणी. शाकाहारी प्राण्याचे डोळे कसे असतात? द आईज ऑफ हार्बिव्होरस आर बिलो द फोरहेड. ते असतात कपाळाच्या बरोबर खाली आणि बाजूस. समजलं? बरोबर खाली असतात. ऑन आयदर साईड्स ऑफ द हेड. आयदर साईड म्हणजे बरोबर त्या डोक्याच्या खालच्या बाजूला आपणाला त्यांचे डोळे असलेले आपण पाहतो. समजलं? तर हे जे डोळे आहेत ना, बरोबर त्यांच्या खालच्या बाजूला असल्यामुळं धिस गिव्स देम वाईड अँगल, आणि त्यामुळं त्यांना असं दूरपर्यंत तर दिसतंच, पण वाईड अँगल म्हणजे कळतंय तुम्हाला? सांगा बघू. वाईड अँगल म्हणजे त्यांना खूप मोठा परिसर एकाच ठिकाणावरून दिसतो. वाईड अँगल विजन विच हेल्प्स टू प्रोजेक्ट देम फ्रॉम
प्रेडेटर्स. आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे, हरणाला किंवा काळविटांना शत्रूपासून बचाव करण्यास संधी मिळते. अशा पद्धतीचं अनुकूलन त्याच्याकडे झालेलं आहे आणि म्हणून तो आपला प्राण यांच्यापासून बचावू शकतो. देअर लेग्स आर लॉंग अँड टेपरिंग विथ स्ट्रॉंग हूव्ज. आता बघा, त्यांचे शाकाहारी प्राणी जे असतात ना, त्यांचे पाय कसे असतात, देअर लेग्स आर लॉंग. त्यांचे पाय जे असतात ना ते बारीक असतात, निमुळते असतात. आणि खूर जे असतात ना ते मजबूत असतात, त्यामुळे त्यांना वेगानं काय करता येतं, उड्या. बघितलं तुम्ही हे हरिण किंवा काळवीट जे असतं कसं उड्या मारतात. देअर लेग्स अँड काय म्हटलेलं आहे, देअर लेग्स आर लॉंग अँड टेपरिंग. टेपरिंग म्हणजे निमुळते किंवा असं उंच उंच. विथ स्ट्रॉंग हूज, आणि त्यांचे निमुळते बारीक. तसंच खूर जे असतात, हूज म्हणजे खूर, ते मजबूत असतात, स्ट्रॉंग हूज. विच एनेबल देम टू रन फास्ट टेकिंग लॉंग लिप्स. आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मोठमोठ्यानं किंवा जोरजोरात म्हणा, मोठमोठ्यानं नाही, अशा प्राण्यांचं मोठमोठ्यानं उड्या मारत त्यांना मग धावता येतं आणि शत्रूपासून बचाव करता होतो. देअर लॉंग्स अँड फ्रीली मुव्हिंग इयर्स कॅन रिसीव्ह साऊंड फ्रॉम लॉंग डिस्टन्स अँड डिफरंट डायरेक्शन्स. बघा, असं प्राणी जे असतात ना, त्या प्राण्याचे कान जे असतात ना ते लांब असतात आणि हलणारे असतात. आणि कान दूर अंतरावरचा आवाज. बघितलं तुम्ही, द लॉंग्स अँड फ्रीली मुव्हिंग इयर्स कॅन रिसीव्ह साऊंड. म्हणजे त्यांना हा जो आवाज असतो फार दूरवरचा ऐकायला येतो. अँड लॉंग डिस्टन्स म्हणजे दूरवर. अँड डिफरंट डायरेक्शन, आणि वेगवेगळ्या दिशेतून त्यांना तो आवाज ऐकायला मिळतो. डिअर अँड बॅकबक्स म्हणजे काळवीट म्हणायचं त्याला. हरिण आणि काळवीट हॅव कलर्स दॅट मर्ज विथ द सराउंडिंग. त्यांचं जे परिसर असतो त्या परिसरामध्ये, ज्या परिसरामध्ये ते राहतात त्या परिसरामध्ये मर्ज होणारा अशा पद्धतीचा त्यांचा कलर फार मिळता जुळता असतो. आणि वनस्पतीची खोडं कशी असतात, आहे की नाही, वनस्पतीची खोडं कठीण असतात, ती चावून खाण्यासाठी त्यांचे दात बघा, देअर टीथ्स आर स्ट्रॉंग फॉर चिविंग थ्रू प्लॅन्ट्स मटेरियल. म्हणजे वनस्पतीची खोडं चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत असे दात असतात. अशा पद्धतीनं हे जंगली प्राणी जे असतात, मग दोन प्रकारचे असतात, एक शाकाहारी आणि दुसरा मांसाहारी. दोन्ही प्रकारचे प्राणी अनुकूलित झालेले असतात आणि म्हणून त्या ठिकाणी ते राहू शकतात. वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे पाय, त्यांची शिंग, त्यांचे डोळे, त्यांचं तोंड, त्यांचे दात, आहे की नाही, यांच्यामध्ये अनुकूलन झालेलं आपल्याला दिसतं. आता दुसरं अनुकूलन आहे ते म्हणजे अडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल. म्हणजे वाळवंटी प्रदेशामध्ये प्राण्यांचं जे अनुकूलन आहे ते अनुकूलन आपल्याला पाहिजे. बघा, डेझर्ट्स आर कॅरेक्टराइज्ड बाय सीवर स्कॅरेसिटी ऑफ वॉटर. म्हणजे काय रे, वाळवंटी प्रदेश पाण्याची, सीवर म्हणजे काय, सेवर म्हणजे तीव्र कमतरता जे आहे, स्कॅरेसिटी म्हणजे तीव्र कमतरता असते. आणि मग काय होतं, हेन्स डेझर्ट ॲनिमल हॅव द थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉसेस ऑफ वॉटर. आणि मग शरीरातलं पाणी नष्ट होऊ नये, त्याचा अपव्यय होऊ नये म्हणून त्यांची त्वचा जी असते जाडजूड असते. द बॉडी वॉटर फ्रॉम द बॉडी. देअर लेग्स आर लॉंग. त्यांचे पाय कसे असतात, उंटाटून बघा, तो डेझर्ट ॲनिमल आहे, त्यांचे पाय कसे असतात रे, लॉंग. विथ फ्लॅट अँड कशन्ड सोल्स. बघा, त्याचे जे पाय असतात ना, म्हणजे त्याची त्वचा तर जाड असतेच, पाय आणि तळवे जे असतात ना ते गादीसारखे पसरट असतात. कुशनड म्हणजे गादी, कुशन म्हणजे माहिती आहे ना, गादीसारखे पसरट. म्हणून तर तो त्या वाळवंटातून झपाझप चालू शकतो. त्याला वाळवंटातील झाज असं म्हणतात. नाहीतर तो चालू शकला असता का, खूर त्याचे त्या वाळवंटामध्ये रुतले असते ना. त्याचा पाय ना खालचा तो पसरट असतो आणि मुलायम असतो, गादी असते. द नॉस्ट्रिल्स म्हणजे काय रे, नाक. द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. नाकावर त्वचेची घडी असते बघा, आणि त्यामुळं नाकामध्ये वाळू जाण्यापासून त्याचा बचाव केला जातो. वाळवंटी प्रदेशामध्ये वाळू नाकात जाऊ नये म्हणून त्याची रचना तशी झालेली आहे. त्याच्या नाकावरती नॉस्ट्रिल्स आलेले आहेत, समजलं. पुढे बघा, रॅट्स म्हणजे उंदीर, स्नेक्स म्हणजे साप, स्पायडर कोळी, लिझार्ड सरडा. ही डेझर्ट लिव्ज इन डीप बरोज. मोठमोठी बिळं करून, लांब खोल बिळं करून ते राहतात. ड्युरिंग डे टाईम अँड आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. आणि हे प्राणी दिवसा त्यामध्ये वाळूमध्ये बिळं करून राहतात आणि रात्री बाहेर पडतात. असं हे ॲडॅप्टेशन होतं. कसलं ॲडॅप्टेशन होतं, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल. आता आपल्याला पुढचं ॲडॅप्टेशन पाहायचं आहे. कोणतं ॲडॅप्टेशन आहे रे, पुढचं जे ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन. स्नोई रिजन हा शब्द आपण पाहिलेला आहे वनस्पती शिकत असताना. या वनस्पतींचा आपण शिकलेला आहे स्नोई प्लांट्स.
म्हणजे हिमप्रदेशातील प्राणी. तुम्ही बघितलं या ठिकाणी 2 प्राणी दिलेले आहेत बघा. फ्रॉम द इंटरनेट म्हणजे काय रे, इंटरनेटवरून तुम्ही काय करायचं आहे रे, याक. याक म्हणजे कळतं फ्रॉम द इंटरनेट. डाउनलोड करायचं आहे. इमेज ऑफ ॲनिमल्स लाईक याक सारखा प्राणी तुम्ही इंटरनेटवरून बघून घ्या. पोलर बियर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, याक झाल्यानंतर पोलर बियर सुद्धा, त्याला पोलर बियर म्हणजे पांढरा कोला असं म्हणतात. व्हाईट फॉक्स म्हणजे पांढरा कोला. आणि ध्रुवीय हस्वल म्हणायचं. पोलर म्हणजे ध्रुवीय, बियर म्हणजे हस्वल, आणि व्हाईट फॉक्स म्हणजे पांढरा कोला. नंतर पुढे काय म्हटलंय, सिल्वर फॉक्स म्हणजे काय रे, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स. माउंटेन गोट माउंटेन गोट म्हणजे पर्वतीय शेळी. नंतर अजून चंदेरी कोला, सिल्वर फॉक्स म्हणजे चंदेरी कोला. नंतर सायबेरियन हस्की कुत्रा असं म्हणतात. सायबेरियन कुत्रा तुम्ही पाहिला असेल, पुढे दिलेला आहे बघा. माउंटेन्स गोट, सायबेरियन हस्की डॉग्स अँड स्नो लेपर्ड. आणि काय रे, विषुववृत्तीय जंगलामध्ये हिमबिबट्या असतो. त्या हिमबिबट्या या प्राण्यांचं काय असतं, विषुववृत्तीय जंगलामध्ये या जातीच्या प्राण्याचे इंटरनेटवरून तुम्हाला चित्र मिळवलेलं आहे. विथ दोज ऑफ सिमिलर ॲनिमल्स फ्रॉम ट्रॉपिकल फॉरेस्ट. म्हणजे इंटरनेटवरून या विषुववृत्तीय जंगलामध्ये जे प्राणी आहेत त्यांची चित्र मिळवा आणि ते पहा. इथं याक प्राणी दिलेला आहे बघा. पहिला जो प्राणी आहे ना 1.15 या फिगरमध्ये, अ व्हाईट और सिल्वर बॉडी कलर. बघा खाली एक प्राणी दिलेला आहे. लॉंग थिक हेअर ऑन द स्किन आर टिपिकल कॅरेक्टर ऑफ ॲनिमल ऑफ दोज स्नोई रिजन. म्हणजे काय माहिती आहे, हिम प्रदेशात राहणारे जे प्राणी असतात ना, त्या प्राण्यांच्यामध्ये दाट केस असतात, पांढरे किंवा चंदेरी रंग असतो. ही वैशिष्ट्यच असतात त्यांची. त्यांना त्याचा उपयोग होतो थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि बर्फामध्ये येऊन वळकून न येण्यासाठी. अशा पद्धतीनं त्यांना त्याचा उपयोग होत असतो. आता बघा पुढचं ॲडॅप्टेशन आहे, चौथं ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल. एरियल म्हणजे काय रे, एरियल म्हणजे हवेत संचार करणारे प्राणी. त्यांचं अनुकूलन आपल्याला पाहिजे आहे. बघा, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन्स. तुम्हाला माहिती आहे, रस्त्यावरून धावणारी वाहनं आणि आकाशात उडणारे विमान यांच्यामध्ये काय फरक आहे रे, त्यांच्या रचनेमध्ये फरक आहे. वाहनं ही काय अशी निमुळती नसतात, आहे की नाही, अनेक प्रकारचा फरक आहे. कोणता फरक आहे बघा, द स्पिंडल शेप्ड बॉडी ऑफ द बर्ड ऑल्सो मिनिमायझेस द रेजिस्टन्स ऑफ द एअर विथ फ्लाईंग. म्हणजे पक्षाची शरीर देखील ती विमानासारखीच असतात. दोन्ही टोकांना कसे असतात रे, निमुळते. तिथं दिलेलं आहे बघा, पंख आणि निमुळतं शरीर दिलेलं आहे. तोंडाकडे आणि शेपटीकडे निमुळत आहे, मध्यभागी फुगीर आहे की नाही, आणि त्यामुळे त्यांना हवेचा काय होतो, रोध कमी होतो. समजलं, रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लोटिंग म्हणजे फ्लाईंग म्हणजे उडणे. विथ हॅलो बोन्स, त्यांचे हाडं कसे आहेत रे, पोकर. नाहीतर जाडजूड असती तर त्यांचं वेट जास्त झालं असतं, हवेत तरंगता आलं नसतं. अ बॉडी कव्हरिंग ऑफ फिदर्स अँड मॉडिफिकेशन ऑफ 4 legs इंटू विंग्स. आणि अशा पद्धतीनं त्यांचे पुढचे जे 4 विंग्ज जे आहेत ते कशामध्ये रूपांतरित झालेले आहेत, त्यांचे शरीर हलके आहेत, पुढच्या पायाचं पंखात रूपांतर झालेलं आहे, त्यामुळे ते उडू शकतात. पोकळ हाडं आहे, त्यांची शरीर हलके आहेत आणि उडण्यासाठी काय झालेलं आहे, त्यांचं शरीर अनुकूलित झालेलं आहे. देअर बॉडी इज लाईट इन वेट अँड अडॅप्टेड फॉर फ्लाईंग. त्यांचं शरीर हलकं झालेलं आहे त्यामुळं, आणि त्यांचं शरीर हलकं झाल्यामुळं त्यांचं अनुकूलन झालेलं आहे हवेमध्ये उडण्यासाठी. म्हणून पक्षी हवेमध्ये उडू शकतात. पुढे बघा, द बॉडी ऑफ इन्सेक्ट ऑल्सो इज लाईट इन वेट अँड टेपर्स ॲट बोट एंड. तुम्ही जर इन्सेक्ट पाहिले असतील, कीटकांची शरीरसुद्धा कशी असतात रे, टेपर म्हणजे निमुळती, हलकी असतात आणि पंखाच्या 2 जोडे असतात. माहिती आहे तुम्हाला, पुढे म्हटलंय बघा, दे कॅन फ्लाय विथ 2 pairs ऑफ विंग्स अँड ऑल्सो वॉक विथ 6 स्टिक लाईक लेग्स. म्हणजे काय माहिती आहे, हे कीटक जे असतात काडीसारखे 6 पाय असतात त्यांना. स्टिक लाईक 6 legs म्हणजे काडीसारखे 6 पाय. अशा रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात. ते त्यांच्यामध्ये सुद्धा अशी ग्रॅज्युअल चेंजेस झालेले आपण पाहतो. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, लेग्स बॅट्स कॅन फ्लाय विथ द, बघा स्टिक लाईक लेग्स. बॅट्स कॅन फ्लाय, बॅट्स म्हणजे काय रे, वटवाघूळ. कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ द पॅटेगियन्स. म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, म्हणजे वटवाघूळ त्यांच्या पुढच्या पायाच्या बोटामध्ये काय असतं माहिती आहे, म्हणजे पॅन्टॅजियन जिनम, अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन दीज 4 legs अँड हाइंड लेग्स. म्हणजे काय माहिती आहे, वटवाघूळ त्यांच्या पुढच्या पायाच्या बोटामध्ये त्वचेचे पडदे असतात आणि त्या पडद्यामुळे तो उडू शकतो.
असं तुम्ही सुद्धा निरीक्षण करायचं. ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड्स अँड इन्सेक्ट इन युअर एरियाज. तुमच्या वेगवेगळ्या एरियामध्ये, वेगवेगळ्या परिसरामध्ये अशा पद्धतीचे प्राणी दिलेले असतात. त्यांचं तुम्ही काय करायचं आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. अशा अनेक डिफरन्सेस तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील. अशा पद्धतीनं हे पक्ष्यामधील अडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल म्हणजे हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचं काय बघितलं आपण, ॲडॅप्टेशन पाहिलं. आता बघा ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल. रेप्टाईल म्हणजे काय रे? रेप्टाईल म्हणजे सरपटणारे प्राणी. एखादा सरपटणारा प्राणी सांगता तुम्ही? कासव आहे, साप आहे, सरडा आहे. 1.17 आकृती आहे, त्यामध्ये 3 प्राण्यांची चित्र दिलेली आहे. तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. बघा, कासव दिलेला आहे, साप दिलेला आहे आणि सरडा सुद्धा दिलेला आहे. समजलं? गांडूळ असतं. ऑब्झर्व फ्रॉम द डिस्टन्स हाऊ स्नेक्स अँड अर्थवर्म्स क्रीप्स म्हणजे साप आणि अर्थवर्म्स म्हणजे गांडूळ हे कशा पद्धतीनं पुढे सरपटत जातात तुम्ही निरीक्षण करा. विच ऑर्गन्स डू दे यूज फॉर क्रीपिंग म्हणजे सरपटण्यासाठी कोणत्या अवयवाचा वापर करतात. आर देअर एनी स्पेशल चेंज फॉर दॅट पर्पज त्यासाठी काही विशेष त्यांच्या शरीरामध्ये बदल झालेला आहे का पहा. दिसतंय का? हां. नोट एनी सच चेंजेस ॲनिमल लाईक हाऊस लिझार्ड. समजला? त्यासाठी काही विशेष बदल झाले का बघायचं आणि त्याची नोंद करायची. पाल म्हणतात त्याला. हाऊस लिझार्ड म्हणजे पाल आणि लिझार्ड म्हणजे काय रे? गार्डन लिझार्ड म्हणजे सरडा आणि हाऊस लिझार्ड म्हणजे पाल. आणि पुढे काय दिलंय बघा, क्रोकोडाईल. क्रोकोडाईल म्हणजे मगर. आता हे 3 प्राणी आहेत बघा, लिझार्ड, क्रोकोडाईल आणि हाऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड आणि क्रोकोडाईल. यूज देअर मसल्स फॉर क्रीपिंग. मसल्स म्हणजे त्यांच्या पेशीच्या साह्यानं, स्नायूच्या साह्यानं म्हणा, स्नायूच्या वैशिष्ट्यपूर्ण वापर करून ते पुढे सरकत असतात. दे शो ॲडॅप्टेशन इन स्किन, स्लोज ऑफ फीट, बॉडी कलर्स ETC. त्याचबरोबर त्यांची जी त्वचा असते ना, त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यामध्ये सुद्धा त्यांचं अनुकूलन झालेलं असतं आणि त्यामुळे ते स्वतःचं संरक्षण करू शकतात. एक एक्झाम्पल दिलं आहे. फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझार्ड म्हणजे पाल अँड मॉनिटर लिझार्ड. मॉनिटर लिझार्ड म्हणजे काय रे? एक उदाहरण दिलेलं आहे बघा. त्याला म्हणतात पाल आणि घोरपड. मॉनिटर लिझार्ड म्हणजे काय? घोरपड. हॅव क्लो टोज अँड थिन स्लोज म्हणजे त्यांचे पंजे नखयुक्त असतात आणि कसे असतात रे? थिन. थिन म्हणजे पातळ. आता पुढे काय म्हटलंय बघा, वेअर एज स्नेक्स हॅव द स्केली स्किन. असं असलं तरी सापाची त्वचा मात्र काय असते? त्वचा खवलेयुक्त असते. नंतर पुढचं अडॅप्टेशन हे झालं सरपटणाऱ्या प्राण्यामधील अडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन आपण पाहतोय. अनुकूलन म्हणजे काय रे? अनुकूलन म्हणजे ग्रॅज्युअल चेंजेस. जे चेंजेस तुम्हाला वेगवेगळ्या प्राण्यामध्ये पाहायला मिळतात ते चेंजेस आपण पाहतोय. आता अडॅप्टेशन इन फूड इन ॲनिमल म्हटलेलं आहे. जसं प्राण्यामधलं आपण फूड पाहिलं की नाही, तशाच पद्धतीनं या ठिकाणी आपण प्राण्यामध्ये अन्नाच्या बाबतीत म्हणजे अन्नग्रहणासाठी प्राण्यामध्ये कोणकोणतं अनुकूलन झालेलं आहे बघा. ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल म्हणजे अन्नग्रहणासाठी प्राण्यामध्ये झालेलं अनुकूलन. वी कॅन कॅटेगराईज ॲनिमल्स ॲज हार्बिव्होरस अँड कार्निव्होरस म्हणजे प्राण्याचे 2 प्रकार पडतात, एक शाकाहारी आणि मांसाहारी. हे 2 शब्द लक्षात ठेवा. 3 शब्द आहेत बघा. कॅटेगरी, कॅटेगराईज म्हणजे वर्गीकरण करणे. नंतर हार्बिव्होरस म्हणजे शाकाहारी, कार्निव्होरस म्हणजे मांसाहारी. स्पेशल ॲडॅप्टेशन्स आर सीन इच इन कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी म्हणजे हे प्राण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल झालेले आहेत. त्या आधारे प्राण्यांना अन्नग्रहण करणे सोपे जाते. वी विल डिस्कस दिस इन ग्रेटर डिटेल्स इन चॅप्टर ऑन न्यूट्रिशन. पुढे एक पोषण म्हणून लेसन आहे. न्यूट्रिशन म्हणजे पोषण. याबाबत आपण त्या धड्यामध्ये पक्ष्यांचं आणि प्राण्यांचं न्यूट्रिशन कसं होतं ते अधिक पाहणार आहोत. पुढे बघा दुसरा पॅरेग्राफ त्यामध्ये दिलेला आहे. विच द प्रोग्रॅम्स अँड कॅनल्स लाईक नॅशनल जिओग्राफिक चॅनेल. प्रोग्रॅम्स आणि चॅनेल्स लाईक नॅशनल जिओग्राफी म्हणजे राष्ट्रीय काय म्हणतो आपण त्याला, जिओग्राफी चॅनल आहे. नंतर डिस्कवरी आहे. मगाशी आठवलं नाही, वर्ल्ड डिस्कवरी म्हणजे वाईल्ड चॅनेल आहे किंवा डिस्कवरी हे चॅनेल आहेत ना. या चॅनेलवरती बघा लाईक नॅशनल जिओग्राफी, वाईल्ड डिस्कवरी ETC टू लर्न अबाउट द फीडिंग हॅबिट ऑफ ॲनिमल्स लाईक फ्रॉग्स. हे जर चॅनेल तुम्ही पाहिले, डिस्कवरी असो किंवा जिओग्राफिकल असो, यामध्ये तुम्हाला अनेक प्राण्यांच्या अनेक गोष्टी दाखवलेल्या असतात, हॅबिट्स वगैरे, कोणत्या परिसरात राहतात, कसे राहतात, त्यांचे अवयव बारकाईनं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते तुम्हाला फोटोग्राफी करून दाखवलेलं आहे. तर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल.
द फीडिंग हॅबिट्स ऑफ ॲनिमल लाईक फ्रॉग्स, स्नेक्स, बर्ड्स, मॉस्किटोज, बटरफ्लायज etc. काय काय दाखवलेलं असतं रे त्यामध्ये. अधिक माहिती मिळवण्यासाठी डिस्कवरी चॅनल, जिओग्राफी चॅनल यामध्ये पहा कार्यक्रम. बेडूक, साप, पक्षी, डास, फुलपाखरं हे सर्व प्राणी आणि त्यांचं भक्ष्य कसं मिळवतात, ते भक्ष्य मिळवण्यासाठी कोणत्या अवयवाचा वापर करतात. इथं चित्रामध्ये सुद्धा दिलेलं आहे बघा, आकृती आहे 1.18. त्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. पक्षी चोचीच्या साह्यानं घरटं बनवत आहेत, चोचीच्या साह्यानं, किंवा ही फुलपाखरू बघा, किंवा मधुमक्खी म्हणजे मधमाशी असते ना, त्याला सोंडेसारखा असा पुढे चूषक म्हणतात त्याला, ते चूषक असतात, त्याच्या साह्यानं फुलातील मकरंद शोषून घेतात. पुढे आपल्याला काय दिलं, एक चार्ट दिलाय बघा. जसा वनस्पतींचा चार्ट दिलेला होता ना, तसाच कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन, काय आहे, ओन ऑब्झर्वेशन्स, म्हणजे निरीक्षणाच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. परिसरातील इतर प्राण्यांची निरीक्षण करा आणि निरीक्षण केल्यानंतर हा तक्ता पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. फारसा हा तक्ता सुद्धा फारसा महत्त्वाचा नाही, त्यावरती फारसं विचारत नाही, तरी तो करून ठेवायचा. ज्यांना अभ्यासाची आवड आहे, ज्यांना ज्ञान मिळवायचं आहे, निरीक्षणाच्या आधारे तक्ता पूर्ण करा. बघा झालेलं. अनुकूलन, प्राणी आणि अनुकूलनाचा उपयोग. तीक्ष्ण सुळे हे कुणामध्ये झालेले आहेत रे, सिंह आणि वाघ. नंतर अनुकूलनाचा प्रकार कोणता आहे, अनुकूलनाचा प्रकार म्हणजे यूज ऑफ, अनुकूलनाचा उपयोग आहे, यूज ऑफ ॲडॅप्टेशन. नंतर दुसरा बघा, लॉंग अँड पॉइंटेड बीक, कुणाकडे असते रे ती, बरेचसे बर्ड्स आहेत बघा. बीक म्हणजे चोच, बगळा असतो, कारकोच असतो, माळढोक असतो, समजलं. आणि यूज ऑफ ॲडॅप्टेशन अन्न मिळवण्यासाठी. नंतर शॉर्ट बीक म्हणजे स्मॉल चोच असते बघा, चिमणीची असते, कावळ्याची असते, या स्मॉल चोच आहेत. ते काय ॲनिमल कोणकोणते आहेत ते सांगितलं मी तुम्हाला. यूज ऑफ ॲडॅप्टेशन काय रे, म्हणजे दाना, म्हणजे हे सारे दाणे उचलण्यासाठी किंवा आपलं अन्न मिळवण्यासाठी त्याचा वापर करतात. लॉंग अँड स्टिकी टंग्स म्हणजे जीभ असते ना, सापाची, साप जीभ काढतो बघा, ती स्टिकी असते थोडीशी. अजून एखादा प्राणी सांगाल का सापाबरोबर, जीभ काढतो, जिभेच्या साह्यानं. घोरपड सुद्धा तशीच करते, वेगवेगळे कीटक खाते जिभेच्या साह्यानं, ती स्टिकी जीभ असते आणि ॲडॅप्टेशन खाण्यासाठीच झालेलं असतं. लॉंग नेक, काहींच्या बघा, उंट प्राणी जो आहे, कॅमल जो ॲनिमल आहे, त्याची नेक कशी आहे, लॉंग, आणि त्यामुळे तो उंच झाडाचा पाला सुद्धा खाऊ शकतो. अशा पद्धतीनं हा चार्ट पूर्ण करायला सांगितलेला आहे. ॲडॅप्टेशन ऑफ ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स म्हणजे काय रे, वी कॅन इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लायज, रिझाल्ड अँड ग्रासहॉपर्स म्हणजे विविध रंगाचे सरडे. परिसरामध्ये साधर्मासाठी प्राण्यामध्ये झालेलं अनुकूलन बघा, त्याला म्हणतात ॲडॅप्टेशन फॉर इन्व्हायरमेंटल सिमिलॅरिटीज सराउंडिंग्स. वी कॅन इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लायज, लिझार्ड अँड ग्रासहॉपर्स म्हणजे विविध रंगाचे सरडे, नाकतोडे आपल्याला सहज वातावरणामध्ये, परिसरामध्ये दिसत असतात. पुढे दे गेट काउंट फ्लॉग्ड म्हणजे फ्लॉग्ड ॲमिडस्ट ग्रासेस म्हणजे काय माहिती आहे, वनस्पतीवर आणि गवतावर अथवा झाडाच्या खोडावर असताना ते काय करत असतात रे, पार्ट ऑफ प्लांट्स लाईक स्टेम, लीव्ज, फ्लावर्स म्हणजे खोडावरती बसतात, गवतावरती बसतात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं अन्न मिळवत असतात. त्यांच्या शरीराचा जो रंग असतो ना, बघा पुढे म्हटलेला आहे, दॅट इज बिकॉज ऑफ कलर ब्लेड विथ दोज ऑफ दिस सराउंडिंग म्हणजे त्यांच्या शरीराचा रंग आणि त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता राहतो, त्यामुळं आपलं शत्रूपासून संरक्षण होतं. त्यासाठीच त्यांचं ते ॲडॅप्टेशन झालेलं असतं. पुढे बघा, चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे अधिवासानुसार, समजलं, चेंजेस दॅट प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिझम अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरामध्ये जगणे, पुनरुत्पादन करणे, स्वतःला टिकवून ठेवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून संरक्षण करणे, अशा अनेक बाबी असतात. तिथे दिलेले आहेत बघा, चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक प्रोसेसेस ऑफ organism that enable them to live, feed, reproduce and perpetuate themselves and protect themselves from the enemies in specific surroundings म्हणजे पुनरुत्पादन करणे, स्वतःला टिकवून ठेवणे, अन्न मिळवणे, विशिष्ट परिसरामध्ये जगणे, भौगोलिक परिसरामध्ये जगणे, शत्रूपासून स्वतःचा बचाव करणे, अशा अनेक बाबीसाठी वेगवेगळे अवयव त्यांना दिलेले आहेत आणि शरीरामध्ये झालेले बदल त्यांच्यामध्ये सुद्धा झालेले आहे. त्यालाच अडॅप्टेशन कॉल्ड अडॅप्टेशन असं म्हणतात. ऑलवेज रिमेंबरमध्ये खाली काय दिलेलं आहे बघा, 7 नंबरच्या पेजवरती सर्वात शेवटचं आर्टिकल, अडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस
म्हणजे अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस differences in the structure and appearance of present days animals and animals of thousands of years ago. There are adaptation that occurred according to the privileged conditions. It is our duty to conserve this diversity. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, अडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. म्हणजे अनुकूलन ही लगेच घडणारी प्रक्रिया नाही. इट इज अ ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस डिफरन्सेस. म्हणजे ती जी आहे ना, ही प्रक्रिया आहे निरंतर असते आणि कशी असते रे, हळूहळू घडणारी असते. डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर अँड अपीअरन्स ऑफ प्रेझेंट डे ॲनिमल अँड ॲनिमल ऑफ थाउजंड ऑफ इयर्स ॲगो आर द अडॅप्टेशन अँड ऑकर्ड अकॉर्डिंग टू द प्रिव्हियस कंडिशन. म्हणजे प्राणी आणि आजचे प्राणी, म्हणजे त्यावेळचे हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असणारे प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरात दिसणारे बदल हे परिस्थितीनुसार झालेलं अनुकूलन होय. हे वैविध्य जपणे आपलं काय आहे, कर्तव्य. इट इज आवर ड्युटी टू ऑब्झर्व धिस डायव्हर्सिटी. अशा पद्धतीचं निसर्गामधलं जे वैविध्य आहे ते जपणं हे सर्वांचं काय आहे, काम आहे. पुढे पेज नंबर 8 वरती पहा. पाहिलं तुम्ही पेज नंबर 8 वरती एक शास्त्रज्ञाचा फोटो दिला आहे बघा. डार्विन्स थेरी ऑफ इव्हॅल्युएशन. म्हणजे काय माहिती आहे, डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत. चार्ल्स डार्विन, a biologist, studied numerous types of plants and animals and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to changing environment. म्हणजे हा जो चार्ल्स डार्विन हा शास्त्रज्ञ आहे, हा जीवशास्त्रज्ञ आहे, म्हणजे बायोलॉजिस्ट आहे, अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतीचा गाढा अभ्यासक आहे. आणि त्यानं असं सुचवलेलं आहे की जे सजीव त्या वेगळ्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते ते सजीव पुढे काळामध्ये टिकले, बाकीचे टिकू शकले नाही. ते सर्वात जास्त टिकण्याची शक्यता निर्माण होते. बघा काय काय म्हटलेलं आहे. चार्ल्स डार्विन, अ बायोलॉजिस्ट, स्टडीड न्यूमरस टाईप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पतीचा त्याने अभ्यास केला. अँड सजेस्टेड म्हणजे सुचवलं, दॅट ओनली दीज ऑर्गॅनिम्स आर लाईकली टू सर्वाईव्ह. म्हणजे तेच प्राणी निसर्गामध्ये सर्वाईव्ह करू शकतात. विच कॅन बी अडॅप्ट देमसेल्व्स टू चेंजिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे बदलत्या पर्यावरणानुसार जे प्राणी स्वतःमध्ये बदल करून घेतात तेच प्राणी फक्त स्वतःचं अस्तित्व टिकू शकतात. दिस इज कॉल्ड अ थेरी ऑफ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. त्यालाच म्हणतात सक्षम तोच टिकेल. मराठी सर्वायवल फिटेस्ट. दिस इज डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. आणि दुसरं प्रिन्सिपल काय आहे रे, नॅचरल सिलेक्शन. If an organism is born with a new beneficial characteristics and is able to survive, this change is preserved in the next generation. This is Darwin's second principle and is called the theory of natural selection. या दोन्ही व्याख्या पाठ करून ठेवायच्या. म्हणजे काय माहिती आहे, एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला येतो आणि तो जर वैशिष्ट्य घेऊन जन्माला आल्या आणि टिकून राहिला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते, अन्यथा त्यामध्ये बदल होत असतात. यालाच डार्विनचा नैसर्गिक सिलेक्शनचा बदल असं म्हणतात, नॅचरल सिलेक्शन असं म्हणतात. आता बघा क्लासिफिकेशन दिलेलं आहे, बघताय तुम्ही, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे त्यांचं क्लासिफिकेशन का करायचं, त्याची सिद्धांत 2 इथं सांगितलेले आहेत. व्हॉट आर द लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. म्हणजे काय माहिती आहे, आपल्या वनस्पतीच्या आणि प्राण्यांचं जे वर्गीकरण आहे का आणि कोणत्या निकषाच्या आधारे केलं जातं माहिती आहे तुम्हाला. वाय आर द लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड, विच आर द क्रायटेरिया युज्ड टू क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण कोणत्या निकषाच्या आधारे केलं जातं हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, इट इज डिफिकल्ट टू स्टडी द रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम इन दिस डिझर्व्ड लिव्हिंग वर्ड्स ॲट द सेम टाईम. क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट. म्हणजे आपल्या सभोवतालच्या या वैविध्यपूर्ण अशा सृष्टीमध्ये, सजीव सृष्टीमध्ये सजीवांना एकाच वेळी सर्वांचा अभ्यास करणं शक्य होत नाही. त्यांना लक्षात ठेवणं अवघड जातं एकेकाचा, आणि म्हणून अभ्यासाच्या सोयीसाठी वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं. डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज्ड डिफरंट क्रायटेरिया अँड इंडिपेंडेंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे आजवर अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पती आणि प्राण्यांचं स्वतंत्रपणे वर्गीकरण वेगवेगळ्या
गुणधर्माचा निकष लावून केलेले आपल्याला दिसतात. यासाठी वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते. अँड independently classified plants and animal. A hierarchy is formed in the classification that starts with kingdom, animal and kingdom. बघा ही जी उतरंड असते वनस्पती सृष्टी, येथून ती सुरुवात होते. त्याची सुरुवात प्राणी सृष्टी अथवा वनस्पती सृष्टी इथून होते. पुढे सजीवाच्या गुणधर्मात ठळक आणि मूलभूत असं साम्य आपण पाहू शकतो. बघा सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस आर द काय म्हटलंय बघा, अँड द डिफरन्सेस इज कॉल्ड द हायरार्ची ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे वर्गीकरणाचा काय म्हणायचं, पदानुक्रम म्हणायचं. पहिल्यांदा पद कोणतं असतं, किंगडम. नंतर काय असतं, नंतर म्हणजे किंगडम म्हणजे काय माहिती आहे की नाही, सृष्टी. नंतर जात असते सजीवाची. बघा इकडे दिलेलं आहे की नाही, स्टार्ट विथ द किंगडम ॲनिमल ऑर किंगडम प्लॅन्ट्स, फर्दर ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. म्हणजे ग्रुप्स म्हणजे काय रे, प्राणी सृष्टीपासून वनस्पती सृष्टीपासून तयार होतं आणि पुढे गुणधर्मात ठळक आणि मूलभूत साम्य आणि भेद यांच्या आधारावरती काय होतं, हे ग्रुप पाडले जातात. त्यालाच म्हणतात काय म्हणायचं, वर्गीकरणाचा पदानुक्रम. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, बाय नॉमियल नॉमेनक्लेचर बाय द कार्ट. काय म्हटलेलं आहे, चार्ल्स काय म्हणतो आपण त्याला, कार्ल लिनियसची जी पद्धत आहे ती इथं दिलेली आहे. बघा कार्ल लिनियस नावाचा एक शास्त्र. इमॅजिन दॅट देअर आर फोर स्टुडंट्स विथ द नेम कबीर और किरण इन अ क्लासरूम. बघा एक उदाहरण दिलेलं आहे. कल्पना करा किंवा विचार करा की एका वर्गामध्ये कबीर आणि किरण नावाचे 4 विद्यार्थी आहेत. मग आपण असं म्हटलं कबीर उठ, तर कोणता कबीर उठणार आहे सांगा बघू. इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, हाऊ वुड यू एन्श्युअर दॅट अदर नो विच ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट. तुम्हाला हे कसं कळणार तुम्ही कोणत्या कबीराबद्दल बोलताय. मग काय केलं जातं माहिती आहे, विदाउट एनी कन्फ्युजन वी वूड टेल द फुल नेम, दॅट इज द फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम. मग आपण त्याचं आडनाव सांगतो आणि पहिलं नाव सांगतो. समजलं, कबीर भोसले, कबीर कदम असं सांगितलं की मग पर्टिक्युलर आलं. अशी जी पद्धत आहे, धिस इज सिमिलर टू बायनॉमियल नॉमेनक्लेचर. यालाच म्हणतात वर्गीकरणाची द्विनॉम पद्धती. लक्षात राहील का. पुढे बघा बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे वर्गीकरणाची द्विनाम पद्धती जी आहे, म्हणजे दोन नावं त्याला द्यायची. म्हणजे समजा कबीर नावाचा एक विद्यार्थी वर्गात असेल, मी कबीर असं म्हटलं तर दोन्ही उठतील, किंवा 4 असतील तर 4ही उठतील. ते कन्फ्यूज होईल. म्हणून मी काय करणार, त्याचं नाव घेणार आणि त्याचं शेवटचं नाव घेणार म्हणजे आडनाव घेणार. याला म्हणतात बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे द्विनाम पद्धती. बघा बायनॉमियल नॉमेनक्लेचर इज युज्ड टू आयडेंटिफाय ईच ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग टू सायंटिफिक नेम हॅज बीन असाइन्ड टू ईच ऑर्गॅनिझम. म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो आणि त्यानुसार प्रत्येक सजीवाला वैज्ञानिक नाव देण्यात आलेलं आहे. पुढे बघा इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. द फर्स्ट पार्ट इज जीनस अँड सेकंड स्पेसीज. ऑल आयडेंटिफाइड ऑर्गॅनिझम हॅव बीन असाइन्ड अ बायनॉमियल नेम पर द गाईडलाईन्स ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर. बघा प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी ना द्विनाम पद्धतीचाच वापर केला जातो. आणि ही जी द्विनाम पद्धती आहे, प्रत्येक सजीवातील वैज्ञानिक नाव जे आहे ते 2 प्रकारे नाव दिलं जातं. या नावात 2 संज्ञा असतात. पहिली संज्ञा त्याची प्रजाती असते, प्रजाती दर्शवते, आणि दुसरी जी संज्ञा असते ती संज्ञा काय दर्शवते माहिती आहे, ती संज्ञा त्याची जाती दर्शवते. आंतरराष्ट्रीय नॉमेनक्लेचर जे आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय सर्व शास्त्रज्ञांना मान्य असणारा असा एक नॉमेनक्लेचर आहे, पद्धत आहे. ही जी संहिता आहे त्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीनं वैज्ञानिक नाव दिलं जातं. ऑल द ऑर्गॅनिझम ऑफ स्पेसीज आर टू सिमिलर दॅट रिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरंट इन कलर, ब्राईट हाईट, हॅबिटॅट अँड हॅबिट they can reduce among themselves and from new individuals like themselves. For example, all domestic cats in the world belongs to the same species. The same is true in the case of animal like hen, cow, dogs etc. and plants like mango, wheat, maize. म्हणजे काय माहिती आहे, एका जातीमध्ये सर्व सजीव
हे सारखे असतात. म्हणजे सस्तन म्हटल्यानंतर मॅमल्स म्हटल्यानंतर सस्तन म्हटल्यानंतर ज्यांना स्तन आहेत, जे डायरेक्ट पिलांना जन्म देतात, ते सारे सारखे, त्याचे कॅरेक्टर सारे सारखे. त्याच्यावर रंग, उंची, शेपूट, शेपटाची लांबी असं काही असलं तरी संकर होत असतो. प्रजनन आणि वंशवृद्धी जी असते ना ती होऊ शकते. उदाहरणार्थ जगभरामध्ये सर्व मांजर आहेत समजा, कॅट म्हणजे मांजर, एकाच प्रजातीमध्ये मोडतात. तसंच प्राण्यामध्ये कोंबडी आहे, गाय आहे, कुत्रा आहे. वनस्पतीमध्ये काय काय दिलेलं आहे, आंबा दिलेला आहे, मँगो, वीट, मेज म्हणजे आंबा, मका, गहू अशा अनेक वनस्पती दिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं पुढे आपण आता जाणार आहोत. वनस्पती म्हणजे फॉलोइंग आर द सेम एक्झाम्पल सम एक्झाम्पल ऑर्गॅनिझम फ्रॉम किंगडम प्लॅटी अँड ॲनिमिलिया क्लासिफाईड बाय द बायनॉमियल नॉमेनक्लेचर. खाली नॉमेनक्लेचर दिलेलं आहे बघा, बायनॉमियल मेथडनं नॉमेनक्लेचर दिलेलं आहे. एकीकडं लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव दिलेले आहेत आणि दुसरीकडे त्याचं वैज्ञानिक नाव दिलेलं आहे. कुत्र्याचं नाव काय आहे रे? कॅनियल. पुढे लुपस फॅमिलियर्स म्हणजे कॅनियल फॅमिलियर्स असं त्याचं नाव आहे. काऊचं नाव काय? बॉस टेरस म्हणजे बोस टॉरस असं त्यांचं काऊचं नाव आहे. हे वैज्ञानिक नाव आहेत सॉरी. हेबिस्कस रोसा सायंटिस्ट समजलं, म्हणजे हेबिस्कस रोजा सायंटिस्ट नाही सायनेन्सिस. आणि चौथा आहे जवारचं वैज्ञानिक नाव आहे स्वार्गियम बायकलर म्हणजे किंवा स्वधर्म वल्गेर म्हणतात त्याला. बायकलर म्हणजे वल्गेर म्हणजे ज्वारी. ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली पुढे काय म्हटले बघा, फाइंड द सायंटिफिक नेम्स ऑफ अदर ॲनिमल्स अँड प्लांट्स इन युअर सराउंडिंग्स अँड डिस्कस इन क्लास. म्हणजे तुमच्या परिसरामध्ये आपल्या सभोवताली आढळणारे जे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्यांची वैज्ञानिक नावं शोधा आणि क्लासमध्ये याचं वर्गीकरण करा. पुढे एक्झरसाईज खाली दिलेले आहे, ते एक्झरसाईज तुम्ही सोडवायचे आहे. तुम्हाला ते फोटो काढून मी पाठवतो. पुस्तक नसणाऱ्यांना, बऱ्याच जणांनी आता पुस्तकं घेतली असतील, शाळेने दिली असतील. ए ग्रुप आणि बी ग्रुप दिलेला आहे. लोटस, हॅलो, कस्कुटा, विनस, फ्लाय ट्रॅप्स असं दिलेलं आहे. बी ग्रुपमध्ये त्याची उत्तरं दिलेली आहेत, ती शोधायची आहेत. नंतर ॲन्सर द फॉलोइंग आहे. रीड इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स, राईट द पॅरेग्राफ्स अबाउट ॲडॅप्टेशन विथ रेफर्स टू इच ॲनिमल हू इज लाईंग असं म्हटलेलं आहे. म्हणजे खोटे कोण बोलतोय, असे अनेक प्रश्न दिलेले आहेत बघा. आणि मग ते तुम्ही सोडवून बऱ्यापैकी पाठांतर कराल अशी अपेक्षा ठेवतो. या ठिकाणी हा लेसन संपलेला आहे. तुम्ही फक्त एकदा दोनदा वाचन करायचं आणि चांगल्या पद्धतीचं पाठांतर करायचं असं ठरवूयाल आणि या लेसनचा हे लेक्चर इथंच संपवूयाल. धन्यवाद.